and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. CLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 48. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 48. मित्रमैत्रिणींनो, आजच्या पाठात रंजना, संतोष आणि त्यांच्या वर्गातली मुलं शाळेत काय करतायत ते ऐकूया. एक साथ जय हिंद. जय हिंद. आय लाईक पीटी. बाई, तुम्ही रोज पीटी आमची का नाही घेतो? रोज पीटी, रोज खेळ, रोज संगीत. हो, किती मजा येईल ना. हो, पण मग इतर विषयांचं काय? ते पण शिकूया. बरं, तुम्ही मुलं सांगाल तसं टाइम टेबल तयार करूया आपण. टाइम टेबल म्हणजे वेळेचं टेबल? टाइम टेबल म्हणजे वेळापत्रक. अच्छा, आम्ही वेळापत्रक तयार करायचं. रंजनाचं वेळापत्रक सोपं आहे. पीटी खेळ बडबड, पीटी खेळ बडबड. रोज फक्त एवढंच करते ती. बाई, आम्ही केलेलं वेळापत्रक तुम्ही खरंच वापराल? बघूया. चांगलं असेल तर वापरूया. चला, फळ्यावर लिहूया. तुम्ही सांगा, मी लिहिते. मित्रमैत्रिणींनो, नीट लक्ष देऊन ऐका हं. ही मुलं आता त्यांच्या वर्गाचं वेळापत्रक तयार करणार आहेत. त्यांचं बोलणं ऐका आणि मी मध्ये मध्ये जे प्रश्न विचारीन त्यांची उत्तरं द्या. बरं? आधी सोमवार, मंडे. काय करूया सोमवारी? मंडेला पहिला तास कोणत्या विषयाचा ठेवायचा? फर्स्ट पिरियड असं म्हणायचं ना? हो, प्रत्येक विषयाला तास किंवा तासिका असते. त्याला इंग्रजीत पीरियड म्हणतात. तर मग मंडे फर्स्ट पीरियड. खेळ. ओके, खेळ म्हणजे गेम्स. सेकंड पीरियड गप्पा म्हणजे चिट चॅटिंग. थर्ड पीरियड गोष्टी सांगणे म्हणजे स्टोरी टेलिंग. फोर्थ पीरियड चित्र काढणे. लेट्स हॅव ड्रॉइंग. फिफ्थ पीरियड गाणी गाणे. लेट्स हॅव सिंगिंग. बरं, आफ्टर द फिफ्थ पीरियड इट्स टाइम फॉर लंच. 1 o'clock to 2 o'clock लंच. पुढे संतोष, तू काहीच बोलला नाहीस. पण माझा प्रश्न असा आहे. मित्रमैत्रिणींनो, संतोषचा प्रश्न काय असेल? मुलांचं बोलणं ऐकून संतोष सारखाच तुम्हालाही प्रश्न पडला का? गेम्स, चिट चॅटिंग, स्टोरी टेलिंग, सिंगिंग, ड्रॉइंग असे पहिले 5 तास ठरले. मग संतोषचा प्रश्न काय असेल मराठीत सांगा बरं. माझा प्रश्न असा आहे, काही अभ्यास करणार आहोत का नाही? थांब रे संतोष, अभ्यासाचं बघूया नंतर. आधी जेवणानंतर 6th पीरियड हस्तकला म्हणजे क्राफ्ट. मग 7th पीरियड मी सांगू? 7th पीरियड बागकाम म्हणजे गार्डन. कसं म्हणायचं? गार्डनिंग. लिहून दाखवू. 7th पीरियड गार्डनिंग. 8th पीरियड लेट्स हॅव डान्स. डान्स? मुली करतील डान्स. पण मग आम्ही मुलांनी काय करायचं? का? तुम्ही मुलंही डान्स शिका की. तुम्ही पंजाबी लोकांचा भांगडा बघितलाय ना? पुरुष सुद्धा नाचतात. हो, मला माहितीये. असे नाचतात ते, बल्ले बल्ले बल्ले. ओके ओके. 8th पीरियड डान्स. मग शेवटी 9th पीरियड. मी सांगते. 9th पीरियड नेहमीसारखा खेळ. गेम्स. वी विल हॅव गेम्स. बघा हं, पुन्हा एकदा वाचून दाखवते. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आठवतंय का की या मुलांनी सोमवारी कोणकोणते तास ठरवले आहेत?
आठवा बरं. फर्स्ट पिरियड खेळ, गेम्स, मग गप्पा, चिट चॅटिंग, मग गोष्टी सांगणे म्हणजे स्टोरी टेलिंग, मग ड्रॉइंग, सिंगिंग, मग लंच ब्रेक, जेवणानंतर क्राफ्ट म्हणजे हस्तकला, मग गार्डनिंग, 8th पिरियड डान्स आणि शेवटी पुन्हा गेम्स. ओके. काय मग अभ्यासाचं काय करायचं ठरलं? या वेळापत्रकानुसार मंडेला आमचा काहीच अभ्यास होणार नाही. हेच तर मी सांगत होतो. बरं, जाऊ देत. ऑन ट्यूजडे आपण अभ्यास करूया. मंगळवारी पहिले 3 तास गणिताचे, फर्स्ट 3 पिरियड्स मॅथ्स, मग विज्ञान, सायन्स म्हणतात ना, सायन्स, मग हिस्ट्री म्हणजे इतिहास, मग जिओग्राफी म्हणजे भूगोल, मग इंग्लिश, मराठी, हिंदी. झाले 9 तास. 9 पिरियड्स स्टडी स्टडी स्टडी, वर्क वर्क वर्क. रंजना, काय हे? ओ नो, किती हा अभ्यास? मित्रमैत्रिणींनो, वेगवेगळ्या विषयांची इंग्रजीतली नावं लक्षात ठेवा हं. मॅथ्स म्हणजे गणित. माझ्या मागे सगळे एकत्र म्हणा, मॅथ्स. सायन्स म्हणजे विज्ञान. माझ्या मागे म्हणा, सायन्स. हिस्ट्री म्हणजे इतिहास. तुम्ही सगळे म्हणा माझ्या मागे, हिस्ट्री. जिओग्राफी म्हणजे भूगोल. सगळे एकत्र म्हणा माझ्या मागे, जिओग्राफी. आणि मग पुन्हा बुधवारी खेळ, गप्पा, नाच वगैरे वगैरे. हो, चालेल, असंच करूया. काय मग वापरूया का हेच टाइम टेबल? मला नाही पटलं हे. एक दिवस नुसतं खेळायचं, मग दुसऱ्या दिवशी सारखा अभ्यास अभ्यास अभ्यास. मला नाही आवडली रंजनाची आयडिया. मला पण नाही आवडली. खरं सांगू, मला सुद्धा नाही आवडलं हे टाइम टेबल. पण आता करायचं काय? मला काही सुचतच नाहीये. माझी एक सूचना आहे, सांगू? हो हो, सांगा सांगा. सांगा. आपलं जुनं वेळापत्रक घेऊया. नो, 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 नो. असं नाही बाई. असं नाही बाई. ऐकून तर घ्या. आपण जुनं वेळापत्रक घेऊ आणि त्यात काही बदल करू, म्हणजे तुमचा अभ्यास पण होईल आणि तुमच्या आवडीचं वेळापत्रक पण होईल. Okay, let's look at Monday's timetable. We have maths, history, Hindi, Marathi and science. जेवणाच्या आधीच्या वेळात नुसता अभ्यास अभ्यास अभ्यास. आपण जर असं केलं तर गणिताच्या तासात गणिताचे खेळ खेळायचे. वी विल प्ले मॅथ्स गेम्स इन द फर्स्ट पिरियड. गुड आयडिया. मला आणखीन एक आयडिया सुचतीये. बाई, इतिहासाच्या तासात तुम्ही आम्हाला इतिहासातली एक गोष्ट सांगा आणि मग त्याच्याबद्दल आपण गप्पा मारूया. दॅट्स अ व्हेरी गुड आयडिया. मला वाटतं अशाच प्रकारे आहे त्या टाइम टेबलमध्ये थोडे थोडे बदल केले की अभ्यास पण होईल आणि खेळ, गप्पा, गोष्टी पण होतील. चला, पुढच्या विषयांच्या वेळापत्रकाचा पण असाच विचार करा आता. मुलांनो, पाठाच्या या भागात नवीन शिकलेले इंग्रजी शब्द आणि वाक्य पुन्हा ऐकायला मिळतील. शिक्षकांनी यांची आपल्या वहीत नोंद केल्यास पाठानंतर सराव करायला सोपं वाटेल. मुलांनो, नीट लक्ष देऊन ऐका हं. नंतर तुम्हालाही असंच बोलायचं आहे. पण आता फक्त ऐका. Which subjects do you have in class 6?
We have maths, science, history, geography, Marathi, Hindi, and English. We also have games, PT, craft, and music. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात मी सांगेन त्याप्रमाणे तुम्ही बोलायचे. तुमचे टीचर तुम्हाला मदत करतील. जर तुम्ही शाळेत नसाल तरीही माझ्या सूचनांप्रमाणे बोला बरं का. आत्ताच तुम्ही राजूच्या शाळेच्या वेळापत्रकाबद्दल ऐकलं. तुम्हीही तुमच्या टाइम टेबलबद्दल बोलू शकाल नाही का. तुमच्या सर्वांचं वेळापत्रक असल्यामुळे तुम्ही आय हॅव असं न म्हणता वी हॅव असं म्हणायचंय. वी हॅव हिस्ट्री अँड हिंदी असं. मग आता मी वेगवेगळ्या मुलांना विचारणार आहे, विच सब्जेक्ट्स डू यू हॅव. प्रत्येक मुलांनी 2 विषय सांगायचे. वी हॅव हिंदी अँड मराठी किंवा वी हॅव मॅथ्स अँड सायन्स असं. चला, एक जण तयार. विच सब्जेक्ट्स डू यू हॅव. आता दुसरं कोण सांगेल. दुसरे 2 विषय सांग. विच सब्जेक्ट्स डू यू हॅव. पूर्ण वाक्यात बोलायचे हं. वी हॅव जिओग्राफी अँड सायन्स असं. चला, कोण सांगते. प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे हं. विच सब्जेक्ट्स डू यू हॅव. गुड. आता दुसरं कोण सांगेल. दुसरे 2 विषय सांग. विच सब्जेक्ट्स डू यू हॅव. गुड. कदाचित हा वेळ पुरला नसेल तुम्हाला, पण पुढची 15 मिनिटं सरावासाठी आहेतच की. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी.